पैशासाठी चक्क आपल्याच नवऱ्याला विकणारी बायको आपण बघितली ती म्हणजे 1997 साली आलेल्या जुदाई चित्रपटात। या सिनेमानं पती पत्नीच्या नात्याचा एक वेगळाच भाग दाखवला। श्रीदेवीनं गरिबीला कंटाळून आपला नवरा अनिल कपूरला कोट्यावधी रुपयांसाठी उर्मिला मातोंडकरला विकलं अशी भन्नाट स्टोरी या सिनेमात होती। मात्र तशीच कथा प्रत्यक्षात सुद्धा झाली आहे। असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही। मात्र पैशाच्या हव्याचा पोटी भोपाळमधल्या एका महिलेनं स्वतःच्या नवऱ्याला दुसऱ्या महिलेकडे विकलंय। नक्की काय घडलंय भोपाळच्या रिअल लाईफ जुदाईमध्ये पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर आणि तुम्ही पाहताय LS मराठी। जुदाई पाहताना लोकांनी थिएटरमध्ये बसून विचार केला होता, अरे हे काय खरंच कुठे असं घडेल का? पण आता या सिनेमाच्या 28 वर्षांनंतर अशीच गोष्ट खऱ्या आयुष्यात घडली आहे। मध्य प्रदेशच्या भोपाळ शहरात हा सगळा प्रकार सुरू होतो एका सरकारी ऑफिसपासून। तर गोष्ट आहे एका 42 वर्षाच्या सरकारी अधिकाऱ्याची नोकरी, कुटुंब, 2 मुली, सगळं सुरळीत सुरू होतं। पण म्हणतात ना, ऑफिसमधील एखादी मीटिंग आयुष्याचा टर्निंग पॉइंट बनते। त्याच विभागात काम करणाऱ्या 54 वर्षाच्या महिला वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्याची जवळीक वाढत गेली। सुरुवातीला कामाच्या चर्चा, मग चहा, मग फोन आणि मग थेट प्रेम। आता प्रेमाचं गणित कधीच सोपं नसतं, कारण इथे आधीची पत्नी आणि 2 मुली होत्या आणि मग आली पैशांची एंट्री। कथेतला ट्विस्ट इथूनच सुरू झाला। या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने थेट सिनेमाला शोभेल अशी ऑफर दिली या अधिकाऱ्याच्या पत्नीला। पत्नीला डुप्लेक्स घर, 27 लाख रुपये रोख, एकूण मिळून साधारण 1.5 कोटींची मालमत्ता। म्हणजे अगदी सिनेमासारखं पैसे घे आणि नवरा दे टाईप डील। जेव्हा ही गोष्ट घरापर्यंत पोहोचली तेव्हा साहजिकच मोठा वाद झाला। या प्रकरणात सर्वात मोठा धक्का बसला तो मुलींना आणि मोठ्या मुलीने थेट न्यायालयात तक्रार केली। कौटुंबिक न्यायालयात समेटाचे प्रयत्न झाले, समजावणं, बोलणं, नातं वाचवण्याचा प्रयत्न। पण म्हणतात ना, मन एकदा कुठे अडकलं की ते परत फिरणं कठीण। शेवटी पती पत्नीने परस्पर संमतीने घटस्फोट स्वीकारला। पत्नीला मिळालेली मालमत्ता आणि पैसे हे मुलींच्या शिक्षण आणि भविष्यासाठी सुरक्षित ठेवण्याचं ठरलं। ही रिअल लाईफ जुदाई स्टोरी देशभरात चर्चेचा विषय बनली आहे, कारण साधारणपणे प्रेम त्रिकोणात भांडणं, कोर्ट केस, आरोप प्रत्यारोप दिसतात। पण इथे तिसऱ्या व्यक्तीने आर्थिक जबाबदारी स्वीकारून सेटलमेंट केली। हे अत्यंत दुर्मिळ उदाहरण मानलं जाते। गावात आणि सोशल मीडियावर लोक या प्रकरणावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत। कोणी म्हणतं ही रिअल लाईफ जुदाई आहे, तर कोणी म्हणतं हे प्रेम आहे की प्रॉपर्टी डील। आता असाही प्रश्न पुढे येतोय की जुदाई सिनेमाचा पार्ट 2 येणार का? बॉलिवूडमध्ये वास्तवावर चित्रपट बनण्याची परंपरा आहे, त्यामुळे भविष्यात या घटनेवर फिल्म तयार झाली तर नवल नाही, कारण यात प्रेम आहे, पैसा आहे, कोर्ट सुद्धा। आयुष्यात जेव्हा नात्यापेक्षा पैसा मोठा असतो तेव्हा पैशामुळे अशा प्रकारे नाती बदलतात आणि लोक मात्र मनोरंजन म्हणून याकडे बघत राहतात।